2024च्या आधी जर क्वेश्चन पेपर बघितले 23 पर्यंत तर जगावर प्राकृतिकवर 6-7 प्रश्न आहे आणि उरले 6-7 भारतावर आहे आणि महाराष्ट्रावर 2-3 प्रश्न आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न फार सोपे असतात, त्यासाठी महाराष्ट्र भूगोल स्पेशल करायची गरज नाहीये. आयोग सोपंच विचारतं महाराष्ट्रावर. मग याच्यात टार्गेट काय आहे आमचं? भारताचा भूगोल लक्षात घ्यायचंय. मी परत सांगतो, ओल्ड 10वी बरोबर आहे. आणि इथं मग मात्र NCERTचा फार जास्त उपयोग केला आहे आयोगाने 10वी 11वी आणि 12वी. का 9वी 10वी 11वी? 9वी 10वी 11वी भारताचा आर्थिक भूगोल, भारताचा सामाजिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल. 12वी भारताचा सामाजिक भूगोल, इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. ऍक्च्युअली तो इकॉनॉमी मध्ये काही प्रश्न कव्हर होतात जे इकॉनॉमी मध्ये विचारले तुम्हाला. जमीन धारण क्षेत्र किंवा सिलिंग ऍक्ट हे इकॉनॉमी मध्ये पण प्रश्न विचारले, तो पण तिथनं डेटा कव्हर होतो. खरंच याच्या पलीकडे वाचू नका. याच्या पलीकडे भूगोलासाठी एकही नवीन पुस्तक घेऊ नका. पुस्तक गरज नाहीये. नकाशा नीट करा, समजून घ्या. आणि महाराष्ट्र परत सांगतोय ओल्ड 9वी खरंच याच्या पलीकडे करू नका नकाशा. मी तुम्हाला अश्युअर करतो 8 आणि 3 11 क्वेश्चन्स तुमचे फिक्स होतील म्हणजे होतील. काही करायची गरज नाही. भूगोलावर प्रश्न फार कठीण येत नाही, सिंपल येतात, फार जास्त ट्रिकी येत नाही, थोडंसं अंडरस्टँडिंग बेस येतात. इथं थोडे ट्रिकी येतात, पण याची सर्वच्या सर्व उत्तर 11वी ओल्ड फंडामेंटल जिओग्राफी नावाचं जे पुस्तक आहे किंवा फंडामेंटल फिजिकल NCERT याची उत्तरं सापडतात. भूगोल मी आधीपासून सांगतो, तुम्ही बॅचेसच्या विद्यार्थ्यांना माहित असेल, जे ऐकत असतील, मी NCERT आणि स्टेट बोर्डच्या बियॉन्ड जाऊच नको. कशाला खर्च करताय? कशाला म्हणजे मेंदू खर्च करताय? मी पैसा बोलत नाही, कारण की पुस्तकं घेतले इन्फॉर्मेटिव्ह असतात, क्लिष्ट असतात, इतकी इन्फॉर्मेशन असते, तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिक्वायर्डच नाहीये. सिंपल वेनी, पण हा तुमची अभ्यासाची दिशा बघा, हे महत्वाचे. 9वी 10वी सोपे बरं का. 9वी 10वी 11वीचे NCERT भारताच्या भूगोलाचे खूप सोपे आणि व्यवस्थित पटापट होऊन जातात, लवकर होतात. सो